छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रतिबंधित अन्नपदार्थांवरील कारवाईसाठी गेलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला धमकावण्याचा आणि कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहितीच्या आधारे एका ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार अधिकारी आणि कर्मचारी कारवाईसाठी घटनास्थळी पोहोचले होते। तेथे उभ्या असलेल्या आयशरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्नपदार्थाची पोती आढळून आली। कारवाई सुरू असताना काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधून आलेल्या संशयितांनी पथकावर नजर ठेवण्यास सुरुवात केली। त्यानंतर संबंधितांनी आरडाओरडा करत अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच एका वाहन चालकाने पथकातील अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळवण्यात आले। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून काही वाहने ताब्यात घेतली आहे। तक्रारीच्या आधारे संबंधित संशयिताविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेमागील संपूर्ण प्रकाराचा तपास सुरू आहे। या प्रकरणामुळे प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधातील कारवाई दरम्यान शासकीय पथकाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पोलिसांकडून संबंधित आरोपींचा शोध घेऊन पोलीस कायदेशीर कारवाई करत आहे। अशोक साठे, MC न्यूज वाळूज, छत्रपती संभाजीनगर।